नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारे तांदळाचे पापड. उन्हाळा सुरू झाला की आपण वाळवणाचे पदार्थ बनवतो. वर्षभर साठवायचे असतात ते पदार्थ. दुधासारखे पांढरे शुभ्र आणि तळल्यानंतर चौपट असे फुलणारे तांदळाचे पापड आपण पाहणार आहोत. बऱ्याचदा पापड सुकल्यावर फाटतात किंवा तळताना लाल होतात. पण आज मी अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे पापड अगदी पारदर्शक आणि खुसखुशीत होतील. तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे बघू शकता, छान असं मऊ असं दळलेलं आहे. आणि हे तांदळाचं पीठ आपण घरी कसं बनवायचं, तांदूळ भिजवून सुकवून आपण ते दळून आणायचं आहे गिरणीतून. तर हे अर्धा किलो पीठ आहे वजनाने आणि 3 कप असं मी पीठ घेत आहे. कमीत कमी साहित्यात किंवा कमीत कमी प्रमाणात आपण हे तांदळाचे पापड बनवणार आहोत. आणि इथं 3 कप असं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा भरून असा जास्त फुल चमचा भरून आपण मीठ टाकलं आहे आणि त्याच चमच्याने पापड खार टाकणार आहोत. पापड खारमध्ये थोड्याशा गाठी असतात, ते सुद्धा आपण मोडून घेणार आहोत. 3 कप घेतला आहे. अर्धा किलो तांदळाचं पीठ असल्यामुळं आपण पोहे खाण्याच्या चमच्याने फुल असा चमचा भरून पापड खार टाकला आहे आणि त्याच चमच्याने मीठसुद्धा टाकलं आहे. सगळं हे मिक्स करून घेतलं आहे. आता आपण पाणी उकळायला ठेवूया. त्याच कपाने आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर हे पाणी 4.5 कप असं आपण घेणार आहोत. 4.5 कप असं आपण पाणी घेतलं आहे आणि 3 कप तांदूळ पिठासाठी 4.5 कप पाणी हे योग्य प्रमाण आहे. प्रमाण योग्य असेल तर आपले तांदळाचे पापड अजिबात बिघडत नाहीत, व्यवस्थित होतात. आणि हे पाणी आपण टाकून घेतलं आहे. मिक्स करूया थोडं थोडं करून. आता तांदळाचे पापड बनवताना वाळल्यानंतर तांदळाचे पापड चिरा जातात किंवा लाल होतात तळल्यानंतर. ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण अशा प्रोसेसने तांदळाचे पापड जर केले तर अजिबात बिघडत नाहीत. डोळे झाकून हे पापड तुम्ही बनवू शकता ह्या पद्धतीने. आता आपण पाण्यात पीठ नाही टाकलं तर पिठात पाणी टाकलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि 15 मिनटासाठी आपल्याला याच्यावर झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला पापड बनवताना छान लागावं म्हणून मिरची वगैरे मी कुटून घेतली आहे, हिरवी मिरची. तर हे छान असं आता मिक्स करून घेऊया आपण. इथं मी ओलं कापड करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे तांदळाचे पीठ टाकून घेऊया आपण. आणि अगदी सहजपणे मळता येतं ह्या ओल्या कापडामध्ये. आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर आपल्याला मॅशरने मॅश करत बसावं लागतं. तो अजिबात हे नाही ह्याच्यात, म्हणजे ते कष्ट आपल्याला ह्यात लागत नाहीत. ओल्या कापडामध्ये अगदी मिक्स होतं हे पीठ, व्यवस्थित मळलं जातं. म्हणून आपण ह्या पद्धतीने छान असं मळून घ्यायचं. अजिबात तांदळाचे पापड बिघडत नाहीत ह्या पद्धतीने केलेले. आणि ओलं कापड असल्यामुळे कापडाला हे पीठ अजिबात चिकटत नाही. तर बघू शकता, लोण्यासारखं पीठ लगेच मळून झालं 5 ते 10 मिनटातच. पीठ बघू शकता, छान असं आपलं लोण्यासारखं मऊ असं झालं आहे. तर आता हे एका ताटात घेऊन आपण ह्याचे चांगले गोळे करून घेऊया. छान असं 1-2 मिनटं अजून एकदा मळून ह्याचे गोळे बनवून घेऊया. अशा पद्धतीने गोळे बनवा किंवा गोल आकारमध्ये बनवू शकतो आपण, तसंसुद्धा बनवू शकता. कसेही तुम्हाला आवडेल असं तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. तर हे चाळणीत गोळे आपण टाकून घेऊया बनवलेले गोळे. तर हे चांगलं आपल्याला 30 मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे. अजून एक मी रेसिपी तांदळाच्या पापडाची अपलोड केली आहे. आपण हे गोळे छान असं अर्ध्या तासासाठी वाफवून घ्यायचे आहेत. जर हवा जात असेल तर वरती जड वस्तू ठेवायची, अजिबात वाफ जाऊ द्यायची नाही. आणि 30 मिनटासाठी मध्यम आचेवर आपल्याला हे 30 मिनटं पूर्ण वाफवून घ्यायचे आहेत. पाहू शकता, छान असे वाफवून झाले आहेत, गरमच आहेत. आणि हे तोडून घेऊया आपण. अजिबात वेळ लागत नाही. पहिल्याच पद्धतीने मी ओलं कापड करून घेतलं आहे. अजून एकदा कापड पाण्यात बुडवून पिळून घ्यायचं आणि नंतर हे गोळे टाकायचे आणि अशा पद्धतीने मळून घ्यायचं. खूप झटपट हे पीठ मळून होतं, अगदी मऊ होतं लोण्यासारखं. अजिबात वेळ लागत नाही. थोडं जर चटके बसत असतील तर तुम्ही थांबू शकता, पण ओलं कापड असल्यामुळं हाताला अजिबात चटके बसत नाहीत. तांदळाचे पापड अगदी सहजपणे बनवले असं वाटतं
जास्त कष्ट वगैरे पडत नाही आपल्याला. तर ह्यामध्ये चवीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर टाकू शकता. मी इथं हिरवी मिरची टाकली आहे कुटून आणि जिरं टाकलं आहे थोडंसं. तुम्हाला आवडत असेल तर ओवासुद्धा तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्या मिक्स करून हे गरम गरमच आपल्याला कोमट असतानाच हा गोळा एका कशात तरी मोठ्या भांड्यात ठेवायचा आणि गोळे करून आपण सहज येतील तसे पापड बनवून घ्यायचे. जर तुम्हाला पोळपाटावर लाटून घ्यायचे असतील, पातळ जास्त पाहिजे असतील तर थोडं तेल वापरावं लागतं. पण जे आपलं पापड लाटण्याचं काम सोपं होतं पुरी यंत्राने ते घेऊया आपण. त्याच्याने खूप पटकन असे होतात पापड आणि फाटत नाहीत किंवा तुटतसुद्धा नाहीत. मी एकदम आपण ज्या प्लॅस्टिक शीटवर वाळवतो ना त्याच ह्याच्यावर गोळा घेऊन असं प्लेटने दाबून घेतलं आहे. बघू शकता ह्याने थोडेसे नकळत जाड होतात, पण ह्याच्यावर मात्र पुरी यंत्रावर खूप छान असे पापड होतात. एकदम दाबलं की असं जेवढं दाबून आपण प्रेस करून घेऊ तेवढं ते पातळ होतात आणि पापडाला अजिबात चिरा जात नाहीत, कारण आपण पीठ हे छान असं शिजवून घेतलं आहे. अशा 2 ते 3 पद्धतीने मी पापड बनवून दाखवले आहेत. तुम्ही डायरेक्ट प्लॅस्टिक शीटवर गोळा ठेवून छान असं दाबून घेऊ शकता किंवा जर जाड झालं आहे तर तिथंच तुम्ही लाटण्याने लाटून घेऊ शकता किंवा पोळपाटावर लाटून हे पापड बनवू शकता. अगदी सहजपणे हे पापड तयार होतात, कारण आपलं पीठ छान असं शिजलं आहे. 30 मिनटासाठी मध्यम आचेवर आपण हे पीठ जर शिजवून घेतलं तर खूप छान पापड होतात. मी सगळे ह्या पद्धतीने पापड बनवून घेतले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हात मी वाळवून घेतले आहेत, कारण 1 ते 2 वर्ष आपल्याला हे पापड टिकवून ठेवायचे असतात. आणि ह्या पद्धतीने बघू शकता पांढरे शुभ्र अगदी दुधासारखे आणि काचेसारखे दिसतात, पारदर्शक असे आपले पापड तयार झाले आहेत. हे पापड आपण तळून बघूया, खूप छान होतात. ह्याच पद्धतीने फक्त थोडी पद्धत मी वेगळी वापरून अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही छान प्रतिसाद दिला आहे. ह्या पद्धतीने पण खूप छान होतात पापड हे तांदळाचे. तर नक्कीच तुम्ही बनवून पाहू शकता. 100% खात्री आहे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.